कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या संततधार कायम आहे। त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे। तर पाण्याची पातळी वाढत असून शेरी नाल्याच्या माध्यमातून आता कृष्णाचं पाणी शहरातील सखल भागात शिरू लागलं। कर्णा रोडवरील पूल आता पाण्याखाली गेला, त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली। तसेच काकानगर परिसरातील नागरिकांनी आता स्थलांतर सुरू केलं। 2019 2021 आणि आता 2024 सुद्धा महापुरा दिशेने पाण्याची वाटचाल चालल्या। दरवेळी महाराष्ट्र सरकार हे आलमटीकडे बोट करून कारण दाखवते की पाण्याचा विसर्ग चालू आहे, पाणी सोडलेलं नाही किंवा बाकीच्या गोष्टी। तर महाराष्ट्र सरकारने याबद्दल कुठलंही कठोर पाऊल उचललेलं नाही, स्वतःची कुठलीही अंमलबजावणी, स्वतःची काही उपाययोजना केलेली नाही। त्यामुळं हा पुराचा जो फटका आहे ते बसतोय। तर महाराष्ट्र सरकारनं स्वतःची काहीतरी उपाययोजना करावी ही या पूर्वबाधित शेतकऱ्यांच्याकडून विनंती आहे।